अमेठी दौऱ्यावर प्रियंका गांधींसोबत सेल्फीसाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। यावेळी प्रियंका यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत निवडणुकीच्या तयारीबाबत विचारणा केली। तसंच आत्ताच्या नाही तर 2022च्या निवडणुकांची तयारी कशी आहे अशा प्रकारे प्रश्नांची फोड केली। त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे। आज प्रियंका गांधी रायबरेलीचा दौरा करणार आहेत। इसके लिए आपका आदेश अगर काम करोगे ढंग से फिर काम करना पड़ेगा। आपकी छोरी में दीदी डाल नहीं दीदी काम करके छोरी में गरिबी हटावनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे। काँग्रेस सत्तेत आल्यास तरुण उद्योजकांना उद्योगासाठी 3 वर्ष सरकारची परवानगी आवश्यकता राहणार नाही आणि असं आश्वासन राहुल गांधींनी दिलेलं आहे। तरुण आपल्या आवडीचा व्यवसाय करू शकतात असंही राहुल गांधींनी जाहीर केलंय। नरेंद्र मोदी जी की सरकार में आपको अलग अलग परमिशन लेने पड़ते हैं। 10-15 पहले परमिशन लो, रिश्वत दो, आपका खून चूसेंगे, उसके बाद आप जाके बिजनेस खोलोगे। जब तक आप बिजनेस खोल पाओगे आपका पूरा पैसा गायब हो जाएगा। 3 साल के लिए कांग्रेस पार्टी युवा एंटरप्रेन्योर्स को पूरी की पूरी छूट देने जा रही है। कोई परमिशन की जरूरत नहीं, सरकार से कोई परमिशन की जरूरत नहीं, सीधा आप अपना बिजनेस खोलो। 3 साल बाद आपको जो परमिशन की जरूरत है आप लेना। नरेंद्र भाजपचे खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे। आज ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। पाटणा साहिब जागेवर जेव्हा रविशंकर प्रसाद यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यानंतर शत्रुघ्न सिन्हा हे काँग्रेसमध्ये जाणार हे जवळपास निश्चित झालं, कारण सध्या ते याच मतदारसंघाचे खासदार आहेत। मिशन शक्तीची माहिती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणाची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे। मोदींनी केलेलं भाषण तपासण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेत। मोदींच्या भाषणातून आचारसंहितेचं उल्लंघन झालं आहे का याची तपासणी करण्यात येणार आहे। दरम्यान मोदींचा हा श्रेय घेण्याचा प्रयत्न असल्याची टीका विरोधकांनी केली होती, तर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी हा आदर्श आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या मैं भी चौकीदार मोहिमेला मोठा झटका बसलाय। निवडणूक आयोगाने भाजपाला नोटीस पाठवून विनापरवानगी व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी प्रश्न उपस्थित केलेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मैं भी चौकीदार व्हिडिओ भाजप निवडणूक समितीचे सदस्य नीरज कुमार यांनी शेअर केला। यामुळे निवडणूक आयोगाने त्यांना कारण दाखवा नोटीस बजावत उत्तरासाठी 3 दिवसांची मुदत दिली आहे। लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात प्रत्येक टप्प्यात 2 अशा पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 8 प्रचार सभा घेण्याच्या दृष्टीने प्रदेश भाजपचे नियोजन सुरू आहे। सभांच्या संख्या वाढवण्याबाबत मोदीच अंतिम निर्णय घेणार आहेत। तसंच शेवटची सभा मुंबईत घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या। मैं भी चौकीदार या गाण्यात जनतेच्या हृदयाच्या भावना आहेत, मात्र निवडणूक आयोगाला आक्षेप असल्यास तो व्हिडिओ हटवला जाईल अशी प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। दुसरीकडे मिशन शक्तीसाठी आपली ताकद पणाला लावणाऱ्या शास्त्रज्ञांचं त्यांनी अभिनंदन केलंय। एखाद्या घटनेमध्ये आचारसंहितेचा भंग असं वाटलं आणि निवडणूक आयोगाने सांगितलं तर भारतीय जनता पार्टी त्याची ताबडतोब अंमलबजावणी करेल। शेवटी मैं भी हूँ चौकीदार हे एक सर्व जनतेच्या हृदयातली भावना त्या गाण्यामध्ये व्यक्त झाली। आता त्यामध्ये काही अजून आक्षेप असणारे काही भाष्य किंवा वाक्य असतील तर ते व्हिडिओ हटवलं जाईल। त्यामध्ये काही मला नाही वाटत काही अडचण आहे किंवा काही आग्रह हट्ट असण्याचं काही कारण नाही। या देशातील संशोधकांनी अवकाशात जर एखादं टेहळणी करणारं अवकाशयान असेल जे आमच्या देशाच्या सार्वभौमत्वाच्या संदर्भामध्ये धोका निर्माण करू शकेल अशाला पाडण्याचं आणि तीही 3 मिनिटात हे देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांनी रात्री अचानक खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली। नगर लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे डॉक्टर सुजय विखेंना उमेदवारी जाहीर झालेली आहे। त्या पार्श्वभूमीवर विद्यमान खासदार गांधी यांचे चिरंजीव माजी नगरसेवक सुवेंद्र यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे विखे पाटील यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय। खासदार गांधी यांनी डॉक्टर सुजय यांना मदत करावी, तसंच गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र यांनी
नगर लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी करू नये यासाठी विखे पाटील यांनी खासदार गांधी यांची मनधरणी केल्याची चर्चा आहे. खासदार गांधी साहेबांची माझी जुनी मैत्री आहे. झालं त्यांचा निष्ठाने आग्रह केला चहा घ्यायला येतो म्हणून. तर मी आलो, त्यांची भेट झाली. राजकारणाची कुठली आमची चर्चा झाली नाही. विकास आघाडीच्या माध्यमातून 1985 पासून आम्ही या जिल्ह्यात बाळासाहेब विखांबरोबर मी काम केलेलं आहे. सुजय विखे आता भारतीय जनता पार्टीचे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या काही आज वेगवेगळ्या माध्यमातल्या चर्चा झाल्या. काँग्रेसचे नांदेडमधील लोकसभेचे उमेदवार अशोक चव्हाण यांना निवडणूक आयोगानं दिलासा दिलाय. अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरलाय. 2 उमेदवारांनी अशोक चव्हाणांच्या उमेदवारी अर्जाबाबत आक्षेप घेतले होते. ठराविक नमुन्यात निवडणूक अर्ज न भरणे, मालमत्तेबाबतची माहिती लपवणं, प्रतिज्ञापत्रात आर्थिक व्यवहारांची माहिती नमूद न करणं असे आक्षेप नोंदवण्यात आले होते, परंतु निवडणूक आयोगानं हे आक्षेप फेटाळले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि हातकणंगले मतदारसंघाचे खासदार राजू शेट्टी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी कोल्हापूरमधील दसरा चौकातून पदयात्रा काढण्यात येईल. दुपारी 12 वाजल्यानंतर ते अर्ज दाखल करतील. मात्र याआधी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे.